नमस्कार मित्रांनो. तर भरपूर दिवस झालं लर्निंग कंटेंट टाकला नाही, मला काय टाइम भेटला नाही आणि जसा भेटला तसा तुमच्यासाठी लर्निंग कंटेंट घेऊन आलेलो आहे. थोडंसं वीकली अनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया. आज आहे गुरुवार, तरी सुद्धा वीकली अनालिसिस लवकरच करतो, कारण जसा टाइम भेटलाय तसं इच्छा आहे की तुमच्या सगळ्यांपर्यंत मार्केटमधल्या चांगल्या चांगल्या गोष्टी प्रोव्हाइड कराव्यात. तो व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. फक्त आणि फक्त 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये नॉलेज भेटणार आहे तुम्हाला पूर्ण वर्षभराचं. ओके, तर बघा मार्केटमध्ये गोष्टी काय आहेत तुम्हाला माहिती आहे. सपोर्ट आणि रेजिस्टन्स या दोन गोष्टी आहेत. सायकोलॉजिकल सपोर्ट आणि रेजिस्टन्स. फायनली गोष्ट काय आहे, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. रिटेलर वर्सेस ऑपरेटर. आणि आपण मध्ये काय बनायचं जायचंय, स्मार्ट रिटेलर. कंसात काय म्हणायचं, कमी पैसे असलेले ऑपरेटर लोक आपण बनण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, तर विषय काय आहे, मार्केटमध्ये रिटेलर लोक कधी ऍक्टिव्ह होते. सपोर्ट पासून मार्केट सपोर्ट घ्यायला लागलं, रिटेलर बाय करते, मार्केट फॉल करतं. सपोर्टचा ब्रेकडाऊन झाला, रिटेलर सेल करते, मार्केट अपसाइड जातं. रेजिस्टन्स पासून रेजिस्टन्स घ्यायला लागलं, रिटेलर सेल करते, मार्केट अपसाइड जातं. रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाला, रिटेलर बाय करते, मार्केट डाऊन साइड येतं. ही सिंपल आणि सिंपल मार्केटमध्ये चाललेली एक गोष्ट असते. चला थोडं अनालिसिस करूया आपण भावानो. यासाठी प्रॉपर एंट्री आणि एक्झिट असतात, नाहीतर उगम मी सांगितलं आणि तुम्ही बिडला ट्रेड करायला असं काय होऊ नये. आता मला सांगा, हे काय सपोर्ट आहे, का सपोर्ट आहे, इथून चालू करूया अनालिसिस करायला. फ्रायडे पासून, मागच्या फ्रायडे पासून सपोर्ट आहे. का सपोर्ट आहे, इथून मार्केट अपसाइडला गेला. त्यानंतर थोडं झूम आउट केलं तर इथं पण एक सपोर्ट आहे, इथं पण एक सपोर्ट आहे. ओके, एकदम किरकोळ, सगळ्यांना समजलं असेल. आता मला सांगा, वरच्या सपोर्टचा झालाय ब्रेकडाऊन, बरोबर. रिटेल लोक काय करत असतील, सेल. पण खाली एक सपोर्ट अवेलेबल आहे म्हणल्यानंतर आपण बाय करणार का. इथं बाय जर केला तर याचा अर्थ काय झाला, सिम्पली आपण सपोर्टला बाय केलेला आहे आणि मूर्खपणा झाला आणि मार्केटनं हाकलून दिलं, असं होऊ शकतं. त्याच्यानंतर ही लेवलचा ब्रेकडाऊन, ही प्रॉपर टेस्ट डन, मार्केट अपसाइडला गेलेला आहे. मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये मार्केटची डायरेक्शन सांगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे जिकडे स्टॉप लॉस अवेलेबल मार्केट तिकडे जातं. त्याच्यानंतर इथं मार्केट खाली. आता काय दिसतंय हो, लोअर लोचं फॉर्मेशन दिसतंय का, दिसत असेल. जसं लोअर लो झालं, प्रॉपर टेस्ट झालं, ग्रीन कॅन्डल आली, मार्केट अपसाइड मोमेंटम केलेलं आहे. याचा अर्थ रिटेलर सेल करत होते, मार्केट अपसाइड. मी तुम्हाला डायरेक्शन सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही बाकी एंट्री प्रॉपर बनवायच्या आहेत. ज्यांना काय समजत नाही एंट्री कशी घ्यायची, आता थर्ड बॅच चालू होणार आहे लवकरच, त्यांनी जॉईन करून घ्यायचं असेल तर करून घ्यावे. ओके, आता बघा, ही रेजिस्टन्स लेवल आहे मार्केटची. नेक्स्ट दिवशी इथून रेजिस्टन्स घेतलं. मी काय बोललो तुम्हाला, रेजिस्टन्स पासून रेजिस्टन्स घेतलं, रिटेलर सेल करते, मार्केट अपसाइड जातं. जसा ब्रेकआउट होतो, रिटेलर बाय करते, मार्केट डाऊन साइड येतं. हेड अँड शोल्डर बनतो, रिटेलर लोक सेल करतात, मार्केट अपसाइडला मोमेंटम करतं. याची एंट्री रूल्स असतात, नाहीतर प्रत्येक वेळेस ही गोष्ट मार्केटमध्ये होत नाही. ओके, आता अशा प्रकारे इथं डब्ल्यू पॅटर्न बनतो. डब्ल्यू पॅटर्न म्हणला की रिटेलर बाय करते, मार्केट फॉल करतं. भावानो 50-50% चान्स असतो, पण तुम्हाला त्यासाठी प्रॉपर रोल शिकावे लागते. आता बघा, हा डब्ल्यू झाला आणि हा मार्केटमध्ये वर्ग झाला, बरोबर. हा डब्ल्यू झाला, बरोबर, डब्ल्यू वर झाला आणि वरच गेला की डब्ल्यू. आणि इथला डब्ल्यू ची हंटिंग झाली होती. इथला जो डब्ल्यू बनला होता मार्केटमध्ये, तिथं मार्केट फॉल केलं आणि इथं अपसाइड गेलं. कसं काय, तर त्याच्यासाठी रूल्स असतात, ते तुम्हाला शिकावे लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इथं मी लाईव्हला होतो, इंस्टाग्राम टेलिग्रामला कुठं लाईव्ह होतो मला लक्षात नाही. इथं ब्रेकआउट झाला, मार्केट सस्टेन झालं, बरोबर का. बरेच लोक म्हणत होते की इथून फॉल येईल, असं नाही हो. ही तर मार्केटमध्ये रेजिस्टन्स आहे, फॉल तर फिक्स आहे, फॉल येणारच आहे, कारण ब्रेकआउट तर झालेला आहे. सस्टेन करते, थोडासा अंदाज लावणं मुश्किल होतं आणि सस्टेन झालं. आणि ही पण स्टॉप लॉस हंटिंगच आहे मार्केटमध्ये. खूप सिंपल मार्केट आहे US 100चं. आणि आता आलेलं आहे पण फायनली लास्टच्या मार्केटला 2 मिनिटांमध्ये बरंच काही अनालिसिस तुम्हाला समजलेलं असेल. आता काय आहे, 18,000 सायकोलॉजिकल नंबर. इथं आहे क्लोजिंग प्राइस, क्लोजिंगचा ब्रेकडाऊन, रिटेलर लोक सेलला, सायकोलॉजिकल नंबर आहे, रिटेलर लोक बायला, म्हणजे दोन्ही साईडच्या पोझिशन आहेत मार्केटमध्ये. आता बघायचं आपल्याला ऍक्टिव्हेट करून होत आहे. त्याच्यानंतर काय झालं, क्लोजिंग प्राइसचा अपसाइड ब्रेकआउट झाला, बरोबर. इथं एक डबल बॉटमचं स्ट्रक्चर दिसतंय, तुम्हाला दिसत असेल तर ठीक, नसेल तर काय प्रॉब्लेम आहे. आणि जर जास्तच फास्ट बोलत असेल तर थोडंसं स्पीड कमी करून घ्या युट्यूबचं. ओके, त्याच्यानंतर आपण काल इथं केला सेल, काल आपला इथं 5,000 रुपयाचा प्रॉफिट झाला. एकदम किरकोळ आणि किरकोळ अनालिसिस मी डायरेक्टली सेल करून दिला, इथं बुक करून दिलं, बरोबर भावानो. मग 18,000च्या खाली स्टॉप लॉस असतीलच की, तरी पण मार्केट खाली गेलं नाही, कसं काय वर गेलं. मी काय बोललो तुम्हाला, ब्रेकआउट झाल्यानंतर रिटेलर सेल मध्ये, सायकोलॉजिकल नंबर बघून रिटेलर बाय मध्ये, म्हणजे दोन्ही साइड आहेत, सेल साइड पण आहेत आणि बाय साइड पण पोझिशन आहेत. आता मला सांगा, ज्यांनी बाय केला त्यांना खाली आलं मार्केट, बरोबर. आता ह्या लोकांनी या डब्ल्यू वर बाय केला, बरोबर का. या डब्ल्यू वर इथं अशा प्रकारे बाय केला. बऱ्याच लोकांनी हा मूव कॅप्चर केला, फिक्स 100%चा मूव, हा मूव कॅप्चर केला, एकदम परफेक्ट. आता मला तुम्ही सांगा, एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता समजा इथं डब्ल्यू पॅटर्न बनलाय, बरोबर का. इथं डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे. तर डब्ल्यू पॅटर्नच्या ब्रेकआउटवर काय होतं, रिटेलर लोक बाय साईडला जातात, बरोबर. रिटेलर लोकांनी बाय केला, न्यूज येण्याच्या अगोदरचे टायमिंग, रिटेलर लोक मार्केटमधून हाकलून दिले. कोणाला हाकलून दिले,
बाहेर लोकांना हाकलून दिलं आहे. राहिले कोण सांगा मला फक्त? सेल राहिलेत. कसं काय सेल राहिलेत? अहो दिसतंय की हे बघा डाऊन साईड लागलेलं दिसतंय की. आता सगळ्यांना वाटायला लागलं असेल ना की मायला डब्ल्यूला तर काय वर जायला, चला आता सेलचा ट्रेड घेतो. असलं काय डोक्यात रिटेलर लोकांच्या, आणि जसं त्यांच्या डोक्यात हे घ्या एका ठोक्यामध्ये हाकलून दिलेलं आहे. आता त्याच्यानंतर एक गोष्ट मी काय बोललो तुम्हाला सगळ्यांना आठवतंय का तुम्हाला? बघा हा रेजिस्टन्स लेवल, रेजिस्टन्स पासून जर मार्केट डाऊन साईड लागलं, रिटेलर लोक सेल करतात, मार्केट अपसाइड मोमेंटम करतं आणि करतच. आता समजा आता बघा एवढी मोठी कॅन्डल बघून, ही एवढी मोठी कॅन्डल बघून रिटेलर लोकांनी बाय कुठे केला सांगू मला? बाय कुठे केला? ह्यांनी बाय केला तोपला, एकदम या तोपला एवढ्यावरती बाय केला. कसं काय? इथं ब्रेकआउट दिसला असेल ना. ही बघा ना कॅन्डल एवढी ग्रीन ज्या वेळेस वर गेलेली आहे त्यावेळेस मला सांगा तर ग्रीन कॅन्डल बघून किती मनामध्ये झालं असेल, चलो चलो रॅली 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 असं झालं असेल. असं जसं झालं लगेच मार्केट फॉल. मला सांगा सोशल का एवढा स्टॉप लॉस सोशल का? मला सांगा बायची एंट्री कुठे पडली असेल रिटेलर लोकांची इथं. स्पाइक मध्ये जर म्हणलं तर इथंच पडली असेल एकदम झोपाला. आणि किती पॉईंटचा स्टॉप लॉस आहे? 80 पॉईंटचा स्टॉप लॉस, म्हणजे 0.5% स्टॉप लॉस आहे. कळतंय का तुम्हाला? 0.5% म्हणजे काय असते? 0.5% स्टॉप लॉस सुचतो का सांगा मला फक्त? बाय डायरेक्शन एंट्री घेतली मी, सेलचं काय लावून बसतोय. बाय डायरेक्शन एंट्री घेतल्यावर 0.5% स्टॉप लॉस सोसत नसतो रिटेलर लोकांना एवढा मोठा. ती लोक हाकलून दिली गेली मार्केटमध्ये. प्लस आता नवीन लोक सेलला बसली. कसं काय सेलला बसली या इकडे एका मिनिटात दाखवतो. मला काय डेट सापडला मी का न्यूज मध्ये दिसलं का? आता म्हणा कोणी पण काय झालेलं आहे? एबीसीडी 17 एम पॅटर्न निघाला ब्रेकआउट, रिटेलर सेलला, मार्केट अपसाइड मोमेंटम केलेलं आहे. मला 1 मिनिटात मी एंट्री घेऊ शकत होतो, पण काय चला म्हणलं सकाळी 5,000 प्रॉफिट झाला. आता काय अंबानी बघायचं का आपल्या बाबा एका दिवसात, म्हणून चल जाऊ दे म्हणलं. काय न्यूज म्हणजे काय मोठी गोष्ट आहे? आपण दररोज आता यातला 1 दिवस लॉस मध्ये नाही, 100 दिवस लॉस मध्ये नाही कुठला. आणि काय न्यूज मध्येच काय नवीन गोष्ट झाली काय? टेन्शन घ्यायचं ना, आरामशीर निवांत राहायचं, खुश राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तुम्हाला समजलं असेल कमेंट करा, नसेल समजलं बिनधास्त कमेंट करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. अकाउंट ओपनिंगच्या लिंका सगळं काही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, ज्यांना आवडत करा. फ्री लर्निंग ग्रुपला ऍक्सेस घ्या, तिथं तुम्हाला पीडीएफ वगैरे भरपूर काही दिलेलं आहे. तशाच प्रकारे मी बऱ्याच वेळा तिथं लाईव्ह येऊन तुम्हाला गायडन्स देत असतो. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ.